संसार अक्षरशः क्षणार्धात मातीमोल झालाय। यानंतर पुढची एक मोठी बातमी पाहूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मदत वाटपात देखील प्रचार सुरू आहे। मदतीच्या किटवरती एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो लागलेले आहेत। शिंदेंनी दिलेल्या किटमध्ये तेल, डाळ, टूथपेस्ट, अंथरूण, पांघरूण याचे हे आहे आणि त्याचबरोबर शिंदेंकडून ही मदत केली जाते। अतिवृष्टीग्रस्तांना प्रताप सरनाईकांच्या प्रतिष्ठान ही मदत करत आहे। सरकारी मदतीऐवजी शिंदे आणि सरनाईकांकडून वैयक्तिकरित्या ही मदत पुरवली जाते। अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून आज सुरू आहे आणि सरकारी मदतीऐवजी शिंदे आणि सरनाईक यांच्याकडून वैयक्तिकरित्या ही मदत पुरवली जाते। परंतु ही मदत करताना या मदतीच्या किटवरती शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो लागलेले आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी एक प्रकारे प्रचार होतोय का अशा चर्चांना देखील आता उधाण आलेलं आहे। या किटमध्ये तेल, डाळ, टूथपेस्ट, अंथरूण अशा प्रकारचं साहित्य आहे आणि याच सगळ्या साहित्याचं शिंदे आणि सरनाईक यांच्याकडून वाटप केलं जात आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्याकडून ही मदत पुरवली जाते। परंतु सरकारी मदतीऐवजी शिंदे आणि सरनाईक हे मदत करून कुठेतरी प्रचार करत आहेत का अशा चर्चांना आता उधाण आलेलं आहे। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव दौऱ्यावरती आहेत। सकाळपासूनच त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। ठिकठिकाणी जात ते या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतायत, तिथल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतायत आणि त्यातच आता सरकारकडून जी मदत पुरवली जाते आणि त्याचबरोबर शिंदे आणि सरनाईक हे वैयक्तिकरित्या देखील इथल्या बाधितांना मदत करतायत आणि या मदतीचं जे किट आहे त्यावरती एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो लागलेले आहेत आणि त्याचमुळे शिवसेनेकडून केली जाणारी ही मदत एक प्रकारे प्रचार आहे का असा देखील चर्चा ह्या आता सुरू झाल्या आहेत। तर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत सध्या आहेत। सुषमाताई, शिंदे आणि सरनाईकांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी होतीये, त्यांना मदत केली जाते, परंतु जे किट पुरवलं जातंय त्यांच्या वैयक्तिक निधी